नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण 50 ते 60 लोकांसाठी पुरीबरोबर खाल्ली जाणारी किंवा पुरीबरोबर बनवतात ती पुरी भाजी मिळते. तीच भाजी आज आपण बनवणार आहोत. तर एक 50 ते 60 लोकांसाठी आजची ही भाजी असणार आहे. चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आपण इथे 5 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडून त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. बटाट्याची भाजी बनवताना नेहमी गोड बटाटा वापरायचा नाही आहे. आता त्यासाठी वाटण काय काय लागणार आहे ते पाहूयात. तर आपण इथे 1.5 किलो कांदा घेतलेला आहे पातळ चिरून. 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोच्या ज्या बिया आहेत त्या आपण सर्व काढून घेतलेल्या आहेत. बिया काढल्यामुळे भाजी आंबट होत नाही. 100 ग्रॅम लसूण घ्यायचा आहे. 60 ते 70 ग्रॅम आलं घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट बनवायची आहे, कांद्याची पेस्ट बनवायची आहे, टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे. एक मोठी कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये 1 लिटर तेल घातलेलं आहे. ही बटाट्याची भाजी आहे त्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. आता काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, तमालपत्र, शहाजिरे, मसाला वेलची, दालचिनी, हिरवी वेलची, एक 10 ते 15 हिरव्या मिरच्या आपण अशा पातळ चिरून टाकलेल्या आहेत. आता हे सर्व गरम मसाले मिरची तेलामध्ये छान आपण फ्राय करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण ती कांद्याची पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आहे. आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं की कांदा आहे तो कच्चा ठेवायचा नाही आहे. त्याचा कच्चापणा निघू जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आलं लसूण पेस्ट आपली छान परतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालूया. टोमॅटोची पेस्ट पण छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात. मी ज्या सर्व रेसिपी आहेत त्या अगदी कमी साहित्यांमध्ये तुम्हाला दाखवत असते. आपण हे 50-60 लोकांसाठी भाजी बनवतो तरी किती कमी प्रमाणात आपण मसाले वगैरे वापरलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे बेडगी मिरची पावडर घालूयात कलरसाठी. 2 चमचे हळद घालूयात. मसाले पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आता तिखटपणासाठी 2 ते 3 चमचे लवंगी मिरची पावडर घालूयात. म्हणजे जो मसाला तिखटवाला असतो तो टाकायचा आहे. अगदी छान परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये 4 चमचे आपण धने पावडर घातलेली आहे. 3 चमचे बडीशेप पावडर घातलेली आहे आणि 3 चमचे आपण जिरे पावडर घातलेली आहे. मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मसाला आहे तो थोडासा करपतोय म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे आपले जे वाटण आहे ते पण छान शिजलं जातं. मसाल्यांचा फ्लेवर छान उभरून येतो. आता या मसाल्यामध्ये आपण बटाटे अशा पद्धतीने कुस्करून घालायचे आहेत. चिरून घालायचे नाही आहेत. बटाटे कुस्करून घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो. त्यामुळे जास्त वाटण घालायची गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने राहिलेला सर्व बटाटा आपण कुस्करून घालायचा आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही पाणी घालताना गरम पाण्याचा वापर करायचा. गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची टेस्ट चांगली राहते, कलर चांगला राहतो आणि भाजी आपली लवकर शिजते पण उकळी पण येते. तर जेवढ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तेवढ्या प्रमाणात गरम पाणी वापरायचं आहे. 2 चमचे आता त्याच्यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे. काळं मीठ नक्की घाला. काळ्या मिठाने चव चांगली येते. एक 4 ते 5 चमचे आपण साधं मीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे. एवढी घट्टसर आपण भाजी ठेवलेली आहे. भाजी थंड झाल्यानंतर बटाट्यामुळे त्याला घट्टपणा येतो. रस्सा आपला दाटसर होतो. भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. एक 5 ते 6 चमचे कसुरी मेथीचा वापर करायचा आहे. थोडीशी चोळून घालायची त्याला म्हणजे फ्लेवर छान येतो कसुरी मेथीचा. 3 ते 4 चमचे गरम मसाला पावडर घालायची आहे आणि भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे. अशा पद्धतीने आपली अगदी झटपट पुरीबरोबर खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे.
माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग अशा छान छान रेसिपी घेऊन भेटूयात.